दाभाडे येथील आदिवासी अल्पवयीन निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी आदिवासी व बौद्ध संघटना आक्रमक। 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी कळवण, बागलाण, दिंडोरी तालुक्यातील मागणीचे निवेदन आदिवासी संघटनांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना देण्यात आले। निवेदन या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 12 रोजी पिंपळगाव दाभाडी तालुका मालेगाव येथील आदिवासी भिल्ल कुटुंबातील बालिका वय वर्ष 10 ही आश्रमशाळेला सुट्ट्या लागल्यामुळे गावाकडे आली होती। त्यावेळी तिच्या शेजारी राहणारा नराधम आरोपी शिवाजी तुळशीराम पवार उर्फ चक्कीवाला याने शेतामध्ये ठिबकच्या नळ्या टाकायच्या आहेत या बहाण्याने बोलावून मक्याच्या शेतात नेऊन तिचं तोंड दाबून लैंगिक अत्याचार केले। तसेच झालेल्या प्रकरणाबद्दल कोणास काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, परंतु मुलीच्या पोटात इजा होत असल्याने व काहीच खातपीत नसल्याने तिच्या आजीच्या निदर्शनास आले। आजीने तिला विश्वासात घेऊन विचारले असता सदर प्रकार हा माणुसकीला काळीमा फासणारा असून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी आदिवासी संघटना आक्रमक झाली आहेत। सदर घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी आहे। सदर घटनेने आदिवासी समाजातील जनतेमध्ये संताप निर्माण झाला आहे। सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपींवर कठोर कार्यवाही करून आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन आदिवासी संघटनांकडून सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांना देण्यात आले आहे। यावेळी सोनू गायकवाड, सुदाम भोये, पुंजाराम खांडवी, भगवान बागुल, भरत पवार, रवी बहिराम, पांडुरंग निकम, ॲडव्होकेट निलेश ठाकरे, ॲडव्होकेट अविनाश जोंधळे, अमोल बच्छाव, निलेश देवरे, सर्जेराव भारमल, नवनाथ पवार, यशवंत सोनवणे, मधुकर गांगुर्डे, अभिनव गांगुर्डे, रवी बहिराम, अभिषेक मोरे, सर्व आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, आदिवासी बांधव आदी उपस्थित होते। जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्यामध्ये फार दुर्दैवी अशी घटना आपल्या एका आदिवासी मुलीवर पिंपळगाव दाभाडी तालुका मालेगाव त्या 10 वर्षीय मुलीवर पोक्सो या कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराची घटनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात सर्व आदिवासी संघटना ज्या आहेत त्यांनी त्यांच्या मागण्या इथे पुटत केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने सर्वात महत्त्वाची बाब त्यांची पहिली आहे की तपास योग्य ते रीतीने निष्पक्ष राहून होण्यात यावा। त्याचप्रकारे त्याच्यामध्ये आरोपी तसेच इतर जे सह आरोपी असतील यांनी एक रिपोर्ट वेळेवर केला नसेल किंवा उशिरा केला किंवा केलाच नाही या सर्वांगीण तपास होऊन सर्वांचा उल्लेख हा FIR किंवा चार्जशीटमध्ये होण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। त्याचप्रकारे अशा घटनेमध्ये त्या मुलीला तिच्या कुटुंबाला एक सायकोलॉजिकल सपोर्ट तसेच तिच्या मेडिकल उपचारासाठी लागणारा खर्च यासाठी नियमानुसार मिळणारी रक्कम ती त्यांना मिळण्यात यावी आणि आदिवासी विभागातर्फे सुद्धा त्यांना योग्य ती मदत करण्यात यावी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मागण्या इथे करण्यात आलेल्या आहेत। आणि त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंटचं प्रोटेक्शन त्या कुटुंबाला मिळण्यात यावं जेणेकरून याचा त्यांच्यावर दबाव न आणता योग्य त्या रीतीने नियमानुसार कारवाई करण्यात यावी। तर प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग या नात्याने मी सर्वांना निश्चित करू इच्छितो की आपण दिलेल्या मागण्याचा याबद्दल सविस्तर आम्ही स्वतः शुक्रवारी मालेगावला जाऊन तिथले जे प्रशासकीय यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा असतील, DYSP असतील, ते IO तपासणी अधिकारी असतील, तसेच तिथे तहसीलदार आणि आमच्या आदिवासी विकास विभागाचे ते सर्व अधिकारी यासोबत बसून कोणत्या क्षेत्रात तपास आलेला आहे याबद्दल सविस्तर माहिती घेण्यात येईल आणि पोलीस प्रोटेक्शनबद्दल सुद्धा आवश्यकतेनुसार त्यांना पुरवणा करण्यात येईल। आणि महत्त्वाची बाब म्हणजे की त्या मुलीचं भविष्यात कोणत्याही प्रकारचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्या मुलीचं आणि कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची जबाबदारी प्रशासनाची आणि आपल्या विभागाची आहे। त्यानुसार पुढचे पावलं उचलण्यात येईल आणि त्यांना देऊ असणारी जी काही कंपन्सेशनची अमाऊंट आहे, फायनान्शियल हेल्प आहे, तिची माहिती तात्काळ घेऊन त्यांच्याबद्दल पोहोचवून ते सर्व कागदपत्रे त्यांच्याकडून पूर्तता करून त्यांना ती मदत देण्यात येईल। आणि या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की अशा घटना भविष्यात पुन्हा होऊ नये यासाठी आपण पावले उचलूयात की पोक्सो अंतर्गत असेल किंवा ॲट्रोसिटी कायद्याअंतर्गत असेल आपल्या आदिवासी बांधवावर अशी घटना पुन्हा होऊ नये
त्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, अवेअरनेस जनरेशन, जनजागृती करण्यात येईल. आणि पुनश्च एकदा ही घटना आपण सर्वांना माहीत आहे की ज्या दिवाळीच्या सुट्ट्या शाळांना होत्या त्या सुट्ट्यामध्ये जेव्हा मुलगी घरी होती तेव्हा ही घटना घडलेली आहे. तर आता या सर्व आव्हान सर्व आदिवासी बंधू भगिनींना करू इच्छितो की आपले पाल्यांना आपण कृपया आदिवासी निवासी शाळेत जबाबदारी द्यावी आमच्याकडे, जेणेकरून जेव्हा आपण याही घटनेमध्ये पालक हे बाहेर कामासाठी गेलेले असताना मुलगी घरी असताना ही घटना दुर्दैवी घडलेली आहे. पुनश्च एकदा आदिवासी आश्रमी शाळेचं आपल्याला केवळ शिक्षणापलीकडे जाऊनचं महत्त्व अशा घटनातून दिसून येतं. तर या माध्यमातून सर्व आवाहन करू इच्छितो की आपल्या मुला मुलींना शाळेत टाका, शिक्षणासोबत अशा घटनाही कमी होण्यासाठी आपल्याला नक्कीच फायदा होईल. आणि या व्यतिरिक्तसुद्धा ज्या पालकांनी आपल्या पाल्यांना कामानिमित्त किंवा कोणत्याही कारणास्तव भेटलेली असेल त्याच्यामध्ये ही जाणीव, ही अवेअरनेस करून घेणं आवश्यक आहे. आणि प्रशासनसुद्धा या निमित्ताने पुनश्च एकदा ॲक्टिवली सविस्तरपणे माहिती जनजागृती करण्यात येईल. आणि आपल्या लहान मुलांना कोणता स्पर्श योग्य आहे, कोणतं अयोग्य आहे, इथूनपासून जे सविस्तर त्यांनाही नॉलेज देणं आवश्यक आहे, जेणेकरून अशी काही घटना कोणी करण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते आपल्या पालकांना किंवा त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या विश्वासू वडीलधाऱ्या व्यक्तींना ते सांगू इच्छितील. आणि प्रशासन तात्काळ अशी घटना झाल्यानंतर नव्हे तर घडण्याच्या अगोदरच योग्य ते पाऊल उचलण्यासाठी त्यांनाही मदत होईल. आज या ठिकाणी कळवण प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग येथे सर्व आदिवासी कर्मचारी संघटना एका महत्त्वाच्या आणि तितक्याच संवेदनशील असणाऱ्या मुद्द्यावर खरं तर प्रकल्प अधिकाऱ्यांना तथा सहाय्यक जिल्हाधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो. तो मुद्दा म्हणजे असा की ऐन लक्ष्मीपूजन म्हणजे 12 नोव्हेंबर 2023 रोजी मालेगाव तालुक्यातलं पिंपळगाव दाभाडी या गावामध्ये एका आदिवासी भगिनीची 10 वर्षाची होती. त्या मुलीवरती तिथल्या असणाऱ्या एका व्यक्तीने म्हणजे ज्याचं वय होतं जवळजवळ 55 ते 59 अशा या नराधमाने त्या मुलीवरती कामाला घेऊन जातो शेतामध्ये असं सांगून सकाळी 9 वाजेच्या सुमारास लैंगिक अत्याचार केला. तो असा होता की आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही. आणि गेल्या काही वर्षापासून बागलाण तालुका असेल, कळवण असेल, पूर्ण कसमादे पट्टा यामध्ये आदिवासी समाज असेल, दलित समाज असेल, या समाजावरती मोठ्या प्रमाणात असणारा जो की अन्याय अत्याचाराचा जो काही आहे विषय तो खूप मोठ्या प्रमाणात त्याची तीव्रता वाढत चाललेली आहे. आणि त्याचं टोक म्हणजे आता जे काही दिवाळीच्या वेळेसच ज्या 10 वर्षाच्या मुलीवरती ज्या वेळेस 50, 55, 59 वर्षाचा जो काही व्यक्ती आहे नातीच्या वयाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करतो, मग ती मुलगी कुठल्याही समाजातली असो हा मुद्दा गौण आहे. परंतु जर अशा अल्पवयीन मुलीवरती अतिशय नाबालिक मुलीवरती असा म्हणजे दलितश प्रकार जेव्हा होतो तर नक्कीच समाजाची जो काही विचारसरणी कोणत्या बाजूने चाललेली आहे हा मुद्दा खूप महत्त्वाचा या ठिकाणी चर्चेला जाणार आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ती मुलगी केवळ आदिवासी समाजातली म्हणून या ठिकाणी केवळ आदिवासी समाज किंवा बौद्ध समाज या ठिकाणी जमलेला आहे. वास्तविक ती कन्या कुठल्याही समाजातली असो ती समाजाची आणि या भारतमातेची कन्या आहे हे धरून सर्व समाजांनी खरं तर त्यावरती संवेदनशीलता जपायला हवी होती. दुर्दैवाने ते झालं नाही, हे दुःख मनात आहेच, तो भाग वेगळा. त्याबरोबरच प्रशासनाने जितकी गांभीर्यता या प्रकरणामध्ये घ्यायला पाहिजे होती म्हणजे त्यामध्ये पोलीस प्रशासनाने थोडीफार कलमं लावण्याच्या संदर्भात, गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात तत्परता दाखवली, ते आपण काही नाकारू शकत नाही. परंतु त्याच्यामध्ये असणारे आरोपी जे आहेत मग कोणत्या डॉक्टरकडे घेऊन जाण्यात आलं, 2 दिवस ती मुलगी डांबण्यात आली, कुटुंबात होती, मग कुटुंबाला माहीत नव्हतं का? जर कुटुंबाला माहीत होतं, ती मुलगी जर खूप तिची प्रकृती बिघडत चालली होती, कुटुंबाला माहीत होतं, तर तितकेच आरोपी ते सुद्धा आहेत. ज्या डॉक्टरांकडे 2 दिवस उपचारासाठी गेलं तर त्या डॉक्टरलासुद्धा असं आरोपी केलं गेलं पाहिजे. त्याबरोबरच असणारी जी काही कन्या जी आहे त्या कन्येचं मनोधैर्य वाढावं, मनोबल टिकून राहावं आणि पुढे तिचं शिक्षण, तिचं जो काही संपूर्ण जो की पूर्ण जीवन जे आहे ते सुस्थापित व्हावं यासाठी तिचं शिक्षणाची जबाबदारी जी दर्जेदार शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी. त्याचबरोबर असणारं कन्व्हिक्शन होईपर्यंत या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं. त्याबरोबर असणारं तातडीने जे काही कन्फेन्सेशन आहे शासकीय पातळीवर मिळणारं
जे काही मदत आणि पुनर्वसन त्या कुटुंबाचं झालं पाहिजे ते झालं पाहिजे. अशा प्रकारचे जे खटले आहेत ते कायद्यात तरतूद आहे की विशेष न्यायालयांमध्ये फास्ट ट्रॅकवरती चालवण्यात यावे, ते चालवण्यात यावे. त्याबरोबरच असणारं हा जो काही खटला आहे त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शासनाने विशेष सरकारी वकील, दर्जेदार वकील नेमून, रेप्युटेड वकील नेमून या प्रकरणाची पूर्ण कारवाई त्या वकिलांमार्फत करण्यात यावी. त्याबरोबरच प्रशासनाने वेळोवेळी या कुटुंबावरती लक्ष द्यावं. त्या पीडितेचं मनोबल वाढवण्यासाठी तिचं इकॉनॉमिकल, सोशल, पूर्ण हेल्थच्या सर्व संदर्भात जे काही इश्यूज आहेत ते संपूर्ण सॉर्ट आऊट करण्यात यावेत. त्या कुटुंबाला लवकरात लवकर उभं करणं ही आपली प्रशासकीय, कायदेशीर, त्याच प्रमाणात तितकीच नैतिक जबाबदारी आहे. ते आपण सर्वच पातळीवरती सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपण सर्व आदिवासी संघटना असतील, सर्व बौद्ध समाज या ठिकाणी असेल, त्याबरोबरच संपूर्ण राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेतच. परंतु सर्वात जास्त जे आहे शासनाने या ठिकाणी गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. पालकमंत्री त्या तालुक्यातलेच आहेत, मंत्री महोदय त्या तालुक्यात आहेत, तर त्या ठिकाणी त्यांची भेट देणं गरजेचं होतं. केवळ जातीय दृष्टिकोनातून ते तिथे गेले नाहीत का, हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो. पुन्हा सांगतो, ती कन्या एखाद्या समाजाची न म्हणता ती भारतमातेची कन्या आहे. ज्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं त्या दिवशी सकाळी हा प्रकार घडतो. म्हणजे एका बाजूला आपण महिलेला लक्ष्मी मानतो आणि त्याच कन्येला, भारतमातेच्या कन्याच्या तिच्यावरती स्वतः अशा पद्धतीचे जर प्रकार घडत असतील, अशी तिच्यावरती अत्याचार घडत असतील तर नक्कीच खेदाची बाब आहे. म्हणून सर्वच घटकांनी या घटनेकडे गांभीर्याने आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनातून बघावं, अशी सर्व समुदायाच्या वतीने, सर्व समाजाच्या वतीने एक तर भारतीय संविधानाचा पाईक म्हणून आणि नागरिक म्हणून मी या ठिकाणी सूचित करतो, अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. मी तुमच्या सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की हा जो असा जो काही प्रकार आहे तो दाबण्याचा किंवा दडपण्याचा कधीकधी प्रयत्न होत असतो, पण तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आणि आपल्या आदिवासी समाजातल्या माध्यमातून, बौद्ध समाजातल्या संघटनेच्या माध्यमातून तो प्रकार आज या ठिकाणी उघडकीस होत आहे. एक बाजूला फक्त एक FIR दाखल झाली, तर त्याची जी माहिती आहे त्याला कोणी मदत केली, कोणी डॉक्टर होते, त्यांच्या घरातले कोणी नातेवाईक होते, 2 दिवस ती मुलगी त्या घरामध्ये डांबून होती, त्याच्यावर पण व्यवस्थित हे झालं पाहिजे, त्याची तपासणी झाली पाहिजे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. तसेच प्रशासनाने त्या ठिकाणी गेलं पाहिजे, त्यांना योग्य ती मदत त्या ठिकाणी मिळून दिली पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला आहे. दुसरी गोष्ट, जे आपले लेबर असतात, हे लेबरसुद्धा ज्यावेळेस कामाला जातात, बरेचसे लेबर त्यांच्यावरसुद्धा असा अन्याय, अत्याचार बऱ्याच ठिकाणी होत असतो, पण तो त्याच्यावर वाचा फुटत नाही. तर मी आपल्या सर्व लेबरांना या आमच्या सगळ्या संघटनेच्या माध्यमातून विनंती करतो, असे काही प्रकार जर आपल्यावर होत असेल तर त्याची पूर्ण माहिती आम्हाला या ठिकाणी द्यावी आणि त्याच्यावरती पूर्णपणे कायदेशीर कारवाई आम्ही आपल्या संघटनेच्या माध्यमातून कशी करता येईल यासाठी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुंजाराम खांडवी, कळवण.